नमस्कार, मी आरती गुप्ते। आज मी तुमच्यासमोर संजय धनगवाळ यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे। कवी आहेत संजय धनगवाळ अर्थात कुसुमाई। कशी समजून घ्यायची माणसं, कशी समजून घ्यायची माणसं। काही साधी असतात, काही भोळी दिसतात। वागणं जरी चांगलं असलं तरी रोज कितीदा रंग बदलतात माणसं। वागणं जरी चांगलं असलं तरी रोज कितीदा रंग बदलतात माणसं। स्वार्थ साधण्यासाठी होतो हात पुढे मैत्रीचा, स्वभाव नसतो खात्रीचा। काही जवळ करतात, काही दूर सारतात। नाते घट्ट जुळले तरी का फसवतात माणसं। नाते घट्ट जुळले तरी का फसवतात माणसं। कळत नाही हेतू मनातला, म्हणतात त्याला आतल्या गाठीतला। काही खोटं बोलतात, काही खरं भासवतात। समोर दिसत असले तरी का टाळत असतात माणसं। समोर दिसत असली तरी का टाळत असतात माणसं। तोंडावर कौतुक करायचं, नंतर बरं वाईट बोलायचं। अशांना काय म्हणायचं। काही साथ देतात, काही हात दाखवतात। आपणच त्यांना द्यायचं आणि आपलंच दिलेलं खायचं, तरीही का जमवून घेत नाहीत माणसं। आपणच त्यांना द्यायचं आणि आपणच दिलेलं खायचं, तरीही का जमवून घेत नाहीत माणसं। खोट्यांच्या गर्दीमध्ये खऱ्यांचा निभाव लागत नसतो। जिथे तिथे लबाडांचा प्रभावच दिसतो। काही छळतात, काही रडवतात। मदत गरजेची असते तरी का माणुसकीने वागत नाही माणसं। मदत गरजेची असते तरी का माणुसकीने वागत नाहीत माणसं। या जगात मुकं होऊन जगायचं, बहिरं होऊन राहायचं आणि आंधळ होऊन चालायचं असतं। काही गळाभेट घेतात, काही गळा कापतात। कोणी कुणाला आपलंसं करून घेत नाहीत, कोणी कुणाला आपलंसं करून घेत नाहीत। मार्ग कष्टाचा असला तरी का वाट चुकवतात माणसं। मार्ग कष्टाचा असला तरी का वाट चुकवतात माणसं। अवतीभोवती चुकीची माणसं असतात, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं। त्यांच्यापासून 4 पावलं दूर राहिलेलंच खरं। मात्र एकच लक्षात ठेवायचं, जो टाळतो ना त्यांच्या नादी लागायचं नाही, आणि जो खरं जीव लावतो ना त्याला कधी सोडायचं नाही। कारण माणसं ओळखायला माणसाचीच फसगत होत असते। माणसं ओळखायला माणसाचीच फसगत होत असते। धन्यवाद। कवी आहेत संजय धनगवाळ अर्थात कुसुमाई आणि सादर करती आरती गुप्ते।